नमस्कार मित्रांनो आरटी बद्दल जे प्रश्न तुमचे त्याचे उत्तर मी थोड्या वेळ तुम्हाला देणार आहे. ते प्रश्न कोणते हे आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, सर्वप्रथम की अर्ज कधी चालू होणार. तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे फॉर्म चालू होतील. आणि फॉर्म भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार हे भरपूर जणांचा प्रश्न माझ्याकडे आलेला आहे. जे मला पर्सनली ओळखतात त्यांनी मला पर्सनली विचारलेलं आहे, किंवा ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांनी मला व्हॉट्सअप सुद्धा केलेले आहे की आरटी साठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार. तर आरटी साठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या बाळाचा जन्माचा दाखला, त्याच्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला जे की 1 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असायला हवं, त्याच्यानंतर राशन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो, एवढे डॉक्युमेंट मिनिमम तुम्हाला लागणार आहे. बाकीचे डॉक्युमेंट्स हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या साठी आहेत, पण जे रेग्युलर आहेत त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट असणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न सर्वांकडून आलेला तो म्हणजे जो नवीन नियम आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या 1 किलोमीटरच्या आत जर तुमच्या सरकारी शाळा असेल तर तुम्हाला प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये दाखला मिळेल का किंवा त्या शाळेमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल का. तर असं आहे की मित्रांनो की याच्यामध्ये 1 किलोमीटरमध्ये जर तुमच्या घराच्या आसपास कोणतीही सरकारी शाळा असेल तर त्याच्यामध्येच तुमचं ऍडमिशन होणार आहे. तर बऱ्याच जणांचं याच्यावरती म्हणणं होतं की जर आरटीचा याच्यामध्ये काय मतलब, म्हणजे काय फायदा. जर सरकारी शाळेमध्येच आम्हाला ऍडमिशन द्यायचं असेल तर आरटी मध्ये फॉर्म भरून काय, तसं सरकारी शाळेमध्ये तर तसंही आम्हाला ऍडमिशन मिळून जाईल. तर हो मित्रांनो, याच्याबद्दल सर्वांचे आपापले मत वेगवेगळी सर्वजण मांडत आहेत, पण याच्यावरती थोडं काही होऊ शकते की याच्यामध्ये बदल होऊ शकेल. पण सध्या तरी हाच नियम आहे की तुम्हाला जर तुमच्या घराच्या जवळपास सरकारी शाळा असेल तर तिथेच तुमचं ऍडमिशन होणार. आणि याच्यानंतर एक प्रश्न सर्वांचा येत होता की सर ऍडमिशन करायचंय, पण जर आम्हाला सरकारी शाळेमध्ये नाही करायचं तर आम्हाला प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये याचा ऍडमिशन करता येईल का. तर ऍडमिशन तुम्हाला करता येईल, पण तुमच्या जवळपास घराजवळ कुठेही सरकारी शाळा नसेल तरच तुम्हाला इंग्लिश शाळेमध्ये, प्रायव्हेट शाळेमध्ये इथे तुम्हाला ऍडमिशन मिळेल. तर मित्रांनो, अशा ह्या भरपूर अपडेट्स होत्या जे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर तुम्हाला हे अपडेट्स कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला असेच अपडेट, महत्त्वाचे अपडेट मिळत राहील.